आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि झटपट तयार होणारा अंडा तवा मसाला। ही रेसिपी अगदी स्ट्रीट स्टाईलमध्ये आहे आणि खूपच कमी वेळात तयार होते। जर तुम्हाला स्पायसी आणि टेस्टी एक रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला। सगळ्यात आधी तर इथे मी काही मसाले रेडी करून घेतले आहेत, काही मसाले भाजून घेतले आहेत ते बघून घेऊया। तर इथे बघा मी एक कांदा पातळ चिरून भाजून घेतलाय, अर्धी वाटी इतकं खोबरं पातळ चिरून भाजून घेतलाय, 3 हिरवी मिरची घेतली आहे, 1 गाठ पूर्ण लसूण सोलून घेतलेली आहे, 1 इंच इतकं आलं घ्यायचं आहे आणि 1 मूठभर इतकी कोथिंबीर घ्यायची आहे। सगळं धुवून छान भाजून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि एक वाटण तयार करायचं आपल्याला। याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे, अर्धा चमचा धने ॲड करायचा आहे आणि 10 ते 12 काळी मिरी ॲड करून घ्यायची। एकदम सिंपल मसाला आहे, बनवायला अतिशय सोपा आहे, पण याची चव अप्रतिम आहे। तर आता हे मी मिक्सरला लावून बारीक वाटून घेणार आहे। बघा इथे मी मिक्सरला लावून वाटून घेतलेलं आहे, छान बारीक वाटायचं आहे आणि आपला वाटण इथे तयार झालेलं आहे। याच्यात मी फार मसाले वापरलेले आहेत, खूप कमी घरगुती मसाले वापरले, जे घरात अवेलेबल असतात तेवढेच मसाले मी इथे वापरले आहे। जे कमीत कमी मसाले वापरून हा मसाला तयार केलेला आहे। तर आपलं वाटण आहे ना तो तयार झालाय। आता आपण अंडे बघा इथे अंड्यांना कट लावून घेऊया। तर इथे मी 6 अंडे उकडून घेतलेले आहेत। आधी आपल्या अंडे छान उकडून घ्यायचे, त्यानंतर सोलून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना कट करून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण मसाल्याचा फ्लेवर जाईल आणि अंडी सुद्धा छान फ्लेवरफुल होतील। आता आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे, कारण आज आपण तवा मसाला बनवणार आहोत, तवा अंडा मसाला। तर सगळ्यात आधी तर इथे मी मातीचा तवा घेतलेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये तवा छान गरम करायचं, 1 चमचा तेल ॲड करायचं। तेल छान गरम झाल्यानंतर जे आपण कट लावून ठेवलेले अंडे आहेत ते अंडे ॲड करायचे आहेत। अंडे छान फ्राय करून घ्यायचे आपल्या तेलामध्ये। तर इथे मी पाव चमचा हळद ॲड केली आहे, पाव चमचा मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे आणि पाव चमचा इतकंच मीठ ॲड केलेलं आहे। आता आपल्याला हे जोपर्यंत छान असा कलर येत नाही आणि अंडे छान तळले जात नाही तोपर्यंत अंड्यांना तळून घ्यायचं किंवा फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे 2-3 मिनिटं लागतात, गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर छान अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर बघा इथे आपले अंडे फ्राय करून झाले आहेत, अंड्यांना छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण मी याच तव्यामध्ये अंडा तवा मसाला बनवणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला अंडे काढून घ्यायचे प्लेटमध्ये। तर बघा अंडे काढून झाले आहेत। आता याच तव्यामध्ये आपल्याला परत 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे। आधी आपल्याला तवा छान गरम करायचा, त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचा आहे, 1 कांदा बारीक चिरून ॲड करायचा आहे। कांदा जोपर्यंत छान लालसर होत नाही तोपर्यंत कांदा इथे भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे, कांदा छान शिजलेला आहे, भाजलेला आहे। आता याच्यामध्ये जे आपण वाटून ठेवलेला आहे मसाला, तो मसाला ॲड करायचा आहे। इथे मी पूर्ण मसाल्याचा वापर केलेला आहे, तुम्ही हवं तर इथे थोडंसं कमी सुद्धा मसाला वापरू शकता, पण मी एकदम थिक ग्रेव्ही बनवणार आहे, मसाला बनवणार आहे अंडा तवा मसाला, त्यासाठी इथे मी पूर्ण मसाल्याचा वापर केलेला आहे। आता आपल्याला हा मसाला 4-5 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचा तेलामध्ये। मसाला इथे छान भाजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे। जोपर्यंत मसाला छान भाजत नाही तोपर्यंत मसाला भाजायचा आहे, कारण खरी चव आपली भाजीची मसाल्यावर असते। मसाला जेवढा चांगला भाजला जातो तेवढी भाजीला चांगली चव येते। तर बघा इथे मसाला छान भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये थोडेसे बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात। तर इथे मी पाव चमचा हळद ॲड केली आहे, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमीच ॲड केलेलं आहे गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। आता परत आपल्याला हे सगळे मसाले एकत्र करून भाजून घ्यायचं आहे छान। एकदम कमी गॅस ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी मसाला छान भाजून घेतलेला आहे, पण आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, मसाला बुडाला लागू नये, जळणार नाही, त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, खूप जास्त नाही, अगदी थोडंसं, अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी ॲड करायचं आहे। आणि परत हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा, आपल्याला एकजीव करून घ्यायचे पूर्ण मसाले। आणि बघा इथे मी गॅस कमी ठेवलेला आहे, पूर्ण कमी गॅसवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। एकदा मी मिक्स करून घेतलंय कमी पाणी ॲड करून आणि परत याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढी ग्रेव्हीसाठी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर इथे मी जवळपास अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि शक्यतो भाजीला पाणी गरम करूनच वापरायचं। इथे मी पाणी गरम करून ॲड केलेलं आहे। सगळं ढवळून घेतल्यानंतर कमी गॅसवर 5 मिनिटापर्यंत हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे, पूर्णपणे मसाल्याचा तेल रिलीज झाला आहे। आता परत ना थोडंसं ढवळून घेऊया, छान मिक्स करून घेऊया।
आणि आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला शिजत असताना थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, म्हणजे मसाल्याला छान कोथिंबीरचा फ्लेवर येतो. मस्त असा फ्लेवरफुल आपला मसाला बनवून तयार होतो. जसं बाहेर स्ट्रीटवर मिळतो की नाही तशा पद्धतीने आज आपण बनवून तयार करणार आहोत. आता बघा मसाला छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण अंडे फ्राय करून ठेवले ते पूर्ण अंडे ॲड करून घ्यायचे. तर बघा इथे मी एक एक करून सगळे अंडे ॲड करून घेतलेले आहे. बघा छान अंडे ॲड करून घेतल्यानंतर ना थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त मिक्स करायचं नाही, कारण आधीच आपण हे ताव्यावर बनवलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने सगळं मिक्स करायचं आहे. त्याआधी थोडीशी इथे मी कोथिंबीर गार्निश करून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. खूप जास्त ढवळाढवळ करायचं नाही, फक्त थोडंसं मिक्स करायचं, 1-2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे आपला अंडा तवा मसाला बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.